श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुध राहूची युती झाल्यानंतर तुमच्या राशीला कोणते परिणाम शुभ आणि अशुभ प्रमाणात प्राप्त होणार आहेत. आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे, त्यामुळे संपूर्ण पाहावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास अजिबात विसरू नका. राशी कुंडलीतील चौथ्या राशीकडे जाऊयात, जी रास कर्क रास आहे. तुमच्या राशीप्रमाणे तृतीय स्थानाचे आणि व्यय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात. बुधदेव तुम्हाला राहुयुक्त आल्यामुळे नवम स्थानाची फळे आणि त्याचबरोबर तिसऱ्या आणि 12व्या घराची फळे कसे देणार आहेत हे आता आपण समजून घेत आहोत. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, भावंडांचं सौख्य या सगळ्यासाठी दर्शवलं जातं. त्याचबरोबर तृतीय स्थानावरनं आपण मीडिया क्षेत्र, वक्तृत्व, काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत करणारे व्यक्तिमत्व यांच्यासाठी पाहतो. तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तुमच्या कामाचा लोड वाढणार आहे, वर्कलोड वाढणार आहे. त्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं चिडचिड होणं किंवा कामामधील अस्थिरता, कामामधील एकसंगता जी तुमची होती ती एकसंगता न राहिल्यामुळे चिडचिड होणं, या गोष्टींचे दुष्परिणाम 27 फेब्रुवारी ते 8 मे पर्यंत राहू शकतात. बुधदेव हे अत्यंत मोठ्या कालावधीसाठी 8 मे पर्यंतच्या कालावधीसाठी तुम्हाला हे अशुभ परिणामकारक फळ देऊ शकतात. बुधावरनं वक्तृत्व सुद्धा पाहिलं जातं. वक्तृत्वामध्ये राहुयुक्त बुधदेव आल्यामुळे थोडंसं तुमच्या भाषा शैलीवरती परिणाम होणं. बुधदेव हे मीन राशीतनं आल्यामुळे थोडासा अहंकार त्या भाषेतनं प्रकर्षाने दिसणं, असे अशुभ परिणामकारक फळ मिळू शकतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही काउन्सिलर असाल किंवा वक्तृत्व क्षेत्रामध्ये कार्य करता, तर संभाषण क्षेत्रामध्ये कार्य करता, तर भाषा शैलीमध्ये कुठलेही दुष्परिणाम जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही उपासनेचा मार्ग आणि मेडिटेशनचा मार्ग घेणं अतिशय गरजेचं ठरणार आहे. भाग्यस्थानामधनं बुध राहू युती आहे, त्यामुळे तुम्हाला वारंवार स्वप्नपूर्तीकडे ती घेऊन जाणारी आहे, प्रसिद्धीकडे घेऊन जाणारी आहे. राहुदेव कायमस्वरूपी अशुभ परिणाम देतात का? तर अजिबात नाही. राहुदेव ज्यावेळेस एक विशिष्ट स्थानातील ग्रहांसोबत युती करतात त्यावेळेस त्याचे शुभ परिणामकारक फळ सुद्धा देतात. त्यामुळे वक्तृत्वामध्ये किंवा हिशोब तपासणीस म्हणून काम करता, अकाउंट क्षेत्र तुम्ही सांभाळता, तुमच्यासाठी एखादी चांगली गुणगौरवकारक संधी सुद्धा निर्माण करून देणार आहेत. म्हणजे जसे अशुभ परिणाम आहेत त्यांचे तसे शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. 9व्या घरावरनं आपण भाग्योदय सुद्धा पाहतो. त्याचबरोबर तुम्हाला स्वप्नपूर्तीचे योग पाहतो, शुभ संकेताचे योग पाहतो, तुम्हाला नवीन नोकरीचे योग पाहतो, या सगळ्या गोष्टीचे योग पाहत असतो. आणि ते तृतीयश आणि व्ययश आहेत, त्यामुळे तुम्हाला परराज्यात, परदेशात, परगावामध्ये जाऊन नोकरीसाठीची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी ही बुधदेवांची आणि राहुदेवांची युती म्हणता येईल. बुधदेव नीचेचे आहेत, मग अशुभच परिणाम देतील का? असं नाही. ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहेत तेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला शुभ परिणामकारक फळ सुद्धा मिळू शकतं. तुम्ही मिलिटरी क्षेत्रामध्ये, अग्निशामक दल किंवा पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल तर या बुधदेवांची, राहुदेवांची उपस्थिती सुद्धा तुम्हाला विशिष्ट फळ देऊ शकते. मंगळदेवांची आणि बुधदेवांची स्थिती चांगली असेल तर हे बुध राहूचं युतीचं गोचर तुमच्यासाठी सुद्धा विशिष्ट ठरणार आहे, तुम्ही या क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्गांसाठी. त्याचबरोबर परिश्रम मात्र प्रचंड घडवतील. 27 फेब्रुवारी ते 8 मे पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला अतिरिक्त परिश्रम घडणार आहेत, वारंवार परिश्रम घडणार आहेत, खर्चही होणार आहे. खर्चावरचं नियंत्रण राहण्यासाठी काम करायचं आहे, उपासना करायची आहे, आध्यात्मिक बैठक ठेवायची आहे, म्हणजेच ते खर्च तुम्हाला नियंत्रित राहतील, मोठ्या स्वरूपात होणार नाहीत. त्याचबरोबर भावंडांच्या जीवनामध्ये एखादा विशिष्ट पूर्ण अतिशय उत्तम असा क्षण घडतो आहे, जीवनामध्ये एखादं नवीन कार्य घडतं आहे, त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणासाठी, विवाहासाठी एखादं कार्य घडतं आहे, चांगलं काम ते करू इच्छित आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं अर्थार्जन मागत आहेत तर ते देण्याचे सुद्धा योग आहे. या माध्यमातून तुम्ही त्यांना सहकार्य सुद्धा करू शकता. मित्रमंडळींच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. किरकोळ प्रमाणात त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट सुद्धा होऊ शकतात. म्हणजे जसे शुभ परिणामकारक फळ बुधदेव देतील तसेच अशुभ परिणामकारक फळ राहुदेव सुद्धा देणार आहेत. त्यामुळे
तुमच्या मैत्रीमध्ये दुरावा, अंतर निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कामामध्ये एकसंगता ठेवायची आहे. हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तम राहू शकेल. तुम्हाला निश्चितच भाग्योदय घडवणार आहेत. नवीन नोकरी जे शोधत आहेत त्या वर्गांना शुभ एक वार्ता प्राप्त होऊ शकते. तुमच्या कामाला गती मिळेल, तुमच्या शोधाला गती मिळेल आणि योग्य तुम्हाला नोकरी प्राप्त सुद्धा होऊ शकते. हे सुद्धा शुभ परिणामकारक फळ बुध राहूची युती देईल. परंतु बुध तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो राहुयुक्त असल्यामुळे, की मी कुठली नोकरी धारण करू, कुठल्या नोकरीमध्ये मला यश मिळेल, किंवा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता एका वेळेस 2 किंवा अनेक संधी तुमच्या समोर असल्यामुळे. तर असे सुद्धा परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अर्थात नोकरीचे योग कसे आहेत हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. तर आज आपण समजून घेतलं की कर्क राशीच्या जातकांना बुधदेवांचं आणि राहुदेवांचं गोचर एकत्रितरित्या झाल्यानंतर कोणते शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे. तर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.